विधान परिषदेच्या 12 जुलै रोजी 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीला स्थगिती आणण्यासाठी ठाकरेंची शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे। आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी प्रलंबित आहे। त्यामुळे त्यावर अंतिम निर्णय झालेला नसताना विधान परिषद निवडणूक घेणं घटनाबाह्य असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा आहे। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी निवडणुका होणार आहेत। विधानसभेतील सदस्य या 11 जागा निवडून देतील। मात्र या निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेने केली आहे। एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना कोणाची आणि पक्ष कोणाचा हा मुद्दा उपस्थित झाला होता। सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निकाल देण्याचे आदेश दिले होते। त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचा निर्णय दिला होता। तसंच दोन्ही शिवसेनेचे आमदार अपात्र करणार नसल्याचा निर्णय देखील यावेळी अध्यक्षांनी घेतला होता। अध्यक्षांनी घेतलेला निर्णय आणि आमदार अपात्रतेच्या बाबत अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलंय। त्यामुळे दोन्ही बाजूच्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे। अशा स्थितीत या आमदारांनी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान करणं आणि विधान परिषदेचे आमदार निवडून आणणं हे घटनाबाह्य असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचं म्हणणं आहे। अजित पवार गटाच्या आणि मिंदे गटाच्या 40 आमदारावर अपात्रतेची टांगती तलवार आहे। जे आमदार अपात्र ठरू शकतील आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या संदर्भात एक खटला सुरू आहे, अशा वेळेला हे आमदार मतदान करून विधान परिषदेचे आमदार निवडून आणतील हे घटनाबाह्य आहे। त्यांना अधिकारच नाही। आम्ही या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये मेन्शन करतो आहोत की ही निवडणूक घटनाबाह्य आहे, बेकायदेशीर आहे। तुम्ही या निवडणुकीला स्टे दिला पाहिजे। या संदर्भात कायदे तज्ञांची आज बैठक घेऊन ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं या सगळ्या संदर्भात कोर्टात जाण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे। तर दुसरीकडे निवडणूक आयोगालाही या निवडणुका नंतर घ्याव्यात अशी विनंती करणार असल्याचं अनिल परब यांनी स्पष्ट केलंय। हे आमदार जे 40 बसलेले आहेत हे सगळे बेकायदेशीर आहेत। यांचं डिस्क्वालिफिकेशन हे आता होऊ घातलेलं आहे। त्यांच्यावरती लटकती तलवार आहे आणि म्हणून आम्ही जरूर इलेक्शन कमिशनरला विनंती करू की जोपर्यंत यांचा निकाल लागत नाही तोपर्यंत ही निवडणूक घेऊ नये। ठाकरेंची शिवसेना विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी कोर्टात जाणार असल्याच्या भूमिकेवर भाजपनं टीका केली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेनं आता कोर्टातच रूम घेतली पाहिजे असा टोला रावसाहेब दानवेंनी लगावलाय। खरं तर एक रूमच घेतली पाहिजे कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंनी। त्यांच्या बाजूने निर्णय झाला की ते म्हणते आमचा न्यायदेवतेवर भरोसा आहे। त्यांच्या विरोधात निर्णय गेला की कोर्टालाही शिव्याची लाखोली घालाल ते कमी करत नाही। मला असं वाटतं त्यांनी चॅलेंज केलं, कोर्ट योग्य ते निर्णय घेईल। शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांबाबत अपात्रतेची कारवाई कोणावर होणार हा प्रश्न आहे। त्यामुळे विधान परिषद निवडणूक सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर व्हावी अशी मागणी करण्यात येते आहे। विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 9 जागा जिंकण्याचं उद्दिष्ट महायुतीनं ठेवलंय। यात भाजपला 5 तर शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला प्रत्येकी 2 जागा जिंकता येऊ शकतात। विधान परिषदेतील एकूण 11 सदस्य निवृत्त होत आहेत। भाजपचे 5 आमदार निवृत्त होणार आहेत। यामध्ये विजय गिरकर, निलय नाईक, रमेश पाटील, रामराव पाटील आणि महादेव जानकर यांचा समावेश आहे। तर ठाकरे गटाचे अनिल परब, काँग्रेसचे डॉक्टर वजाहत मिर्झा आणि डॉक्टर प्रज्ञा सातव, शिंदे गटाच्या मनीषा कायंदे, अजित पवार गटाचे बाबाजानी दुर्राणी आणि शेकापचे जयंत पाटील यांचा समावेश आहे। विधान परिषदेचं गणित काय आहे बघूया। 288 सदस्यांपैकी 274 आमदार मतदान करणार आहेत। विधानसभेच्या 14 जागा रिक्त आहेत। निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या 23 मतांची गरज आहे। भाजपचे 103 आमदार आणि अपक्षांच्या मदतीनं 5 जागा निवडून आणणं शक्य आहे। शिंदेच्या शिवसेनेकडे 40 तर 10 अपक्ष, 2 उमेदवार जिंकणं शक्य आहे। अजित पवार यांच्याकडे 43 आमदार आहेत, त्यामुळे त्यांचेही 2 आमदार निवडून येणं शक्य आहे। काँग्रेसकडे 36 आमदार असल्यामुळे 1 उमेदवार निवडून येणं शक्य आहे। ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी मिळून 1 आमदार निवडून येणं शक्य आहे। गुप्त मतदान असल्यामुळे या निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यताही वर्तवण्यात येते। लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर मतं फुटण्याची भीती महायुतीला आहे। त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न असल्याचंही सांगण्यात येत आहे।
महायुतीत अनेक नेते विधान परिषदेसाठी इच्छुक असल्याचं सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना उमेदवार निवडताना तारेवरची कसरत करावी लागण्याची शक्यता आहे. मवियाकडून शेकापच्या जयंत पाटील यांना संधी दिली जाणार का याचीही उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.